मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आलेलो आहोत चिखली तालुक्यातील भालगाव या गावी। जिल्हा परिषद मराठी ही शाळा आहे, उच्च प्राथमिक शाळा। त्या शाळेला आपण भेट देतोय। याचं कारण असं आहे की कष्टकऱ्यांची, गोरगरिबांची जी मुलं आहेत त्या मुलांना कुठेतरी या ठिकाणी ज्ञानदान या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि चांगल्या भौतिक सुविधा या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत आणि उच्च प्रतीचं जे शिक्षण आहे ते शिक्षण मिळालं पाहिजे। हाच हेतू या शाळेच्या माध्यमातून शाळा विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करते। जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा ISO प्रमाणित शाळा भालगाव येथे ज्ञानदानाचे पवित्र कार्य सेवा करणारा नवरत्न पवित्र दरबार। शाळेचे मुख्याध्यापक सर हार्दिक स्वागत, सुस्वागत। आज या भालगाव शाळेमध्ये आपण मुख्याध्यापक कार्यरत आहात। आपलं नाव? अच्छा, बरं काय सांगणार या शाळेबद्दल? कशा पद्धतीने आपण शाळेकडे लक्ष देतो? मी जानेवारी 2024 शाळेबद्दल शाळेची प्रगती आमची। माझं नाव रामसिंग गुलाबसिंग पवार। मी विषय शिक्षक भाषा म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक ISO शाळा भालगाव येथे कार्यरत आहे। आज आपण आमच्या शाळेत येऊन चांगल्या बाबी जाणून घेण्यासाठी अरबी मराठी संवादतर्फे आलात, त्याबद्दल प्रथमतः आम्ही शाळेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतो। आणि आमच्या शाळेमध्ये जी गोरगरिबांची, ग्रामीण भागातील वंचितांची, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांची या ठिकाणी जी शाळेमध्ये उपस्थिती आहे आणि सर्व ग्रामीण भागातून विद्यार्थी या ठिकाणी येतात, त्यांना घडवण्याचं काम, त्यांची सेवा करण्याचं कार्य हे आमच्या शाळेच्या वतीने केले जाते। त्यात प्रामुख्याने शिक्षक वृंद, मुख्याध्यापकांचं प्रशासन, गावामधील लोकांचा सहभाग आणि सहकार्य यातून सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने आमच्या शाळेचा कटाक्ष असतो। मग त्यासाठी सुरुवातीपासून शाळा ज्यावेळेस सुरू होते दिवसभराची, ती दैनिक परिपाठाने होते आणि परिपूर्ण परिपाठ सुमारे 15 ते 20 मिनिटांचा, आणि तोही लाऊडस्पीकरवर दणदणीत ठणठणीत असा संपन्न केला जातो आणि त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा जवळपास कृतीयुक्त सहभाग असतो। नंतर वर्गामध्ये वर्ग अध्यापन करीत असताना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य हाताळून आणि विद्यार्थ्यांच्या विविध संकल्पना, तत्त्वे गळी उतरवण्यासाठी शिक्षक आपापल्या विविध कलाकृत्यांमधून विद्यार्थ्यांपर्यंत जे आपलं अध्यापन उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी अहर्निश प्रयत्नरत असतात। आणि त्यात डिजिटल जी साधने आहेत, तंत्रज्ञाने आहेत, त्या सर्वांचा उपयोग केला जातो। त्याचप्रमाणे संपूर्ण वर्षामध्ये शाळेचा जो वार्षिक कार्यक्रम आहे त्याचं आधी नियोजन केलं जातं। त्यामध्ये प्रामुख्याने शाळेमध्ये संपन्न होणारे दैनिक उपक्रम, वार्षिक, त्रिवार्षिक असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतात। वर्षामध्ये जे उपक्रम शाळेत केल्या जातात त्यामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन हे 3-4 दिवसांचं परिपूर्ण असं स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मोठ्या थाटामाटात उत्साहात दिवसाच्या स्वरूपात साजरा केला जातो। बँड पथक असेल, सुसज्ज प्रयोगशाळा असेल, त्यानंतर आमच्या शाळेचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो म्हणजे प्रज्ञापती। प्रज्ञापती या कार्यक्रमामध्ये वर्गामधील एका विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान स्पर्धेतून परीक्षेमधून निवड केल्या जाते आणि त्या विद्यार्थ्याला सुमारे 7 ते 10 प्रश्न सर्व जनतेसमोर, पब्लिक समोर हे विद्यार्थ्याला विचारल्या जातात आणि त्याला भरीव अशा स्वरूपात सुमारे 50 रुपयाचा पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न 100 रुपये अशा प्रमाणे चढती देऊन
आणि आपण टी व्हीवर बघत असाल कोण होईल करोडपती याच्या धर्तीवर हा कार्यक्रम आम्ही गेल्या 10 वर्षापासून संपन्न करतो आणि परिणामतः विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेची जाणीव व्हावी, गोडी लागावी आणि त्याची ज्ञान कक्षा रुंदावी या हेतून आम्ही हा कार्यक्रम राबवतो। त्याचबरोबर 4-4 दिवसांच्या शैक्षणिक सहली दरवर्षी आयोजित केल्या जातात। निवासी शैक्षणिक सहली अतिशय अल्प दर फी शुल्क वसूल करून शिक्षकांच्या मार्फत शिक्षकांकडून सुद्धा शुल्क वसूल करून 4-4 दिवसांच्या सहली 2-2 हजार किलोमीटर आणि त्या गोरगरिबांच्या वंचितांच्या मुलांना अखंड महाराष्ट्रभर फिरवण्याचं आपल्या गावकऱ्यांच्या परिसरातील सर्व ज्येष्ठ लोकांच्या आणि या इथल्या गावांच्या आशीर्वादातून आजपर्यंत अनेक सहली या संपन्न झालेल्या आहेत। कसल्याही प्रकारचा कुठं धोका न पत्कारता कोणतंही संकट न ओढवता सुखरूप आणि आनंदित सहली संपन्न झालेल्या आहेत। त्याचबरोबर शाळेमध्ये गावातून पुरस्कार योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत। शाळेत आदर्श विद्यार्थी पुरस्कार, त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, मुलींसाठी झाशीची राणी महालक्ष्मी पुरस्कार अशा प्रकारचे 6 पुरस्कार शाळेत आता सध्या ही योजना व्यवस्थापित केलेली आहे आणि दर 2 वर्षांनी स्नेह संमेलन कार्यक्रमामध्ये हे त्या कलागुणातील कसब दाखवणारे जे विद्यार्थी असतील त्यांना हे पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केले जातात। मित्रांनो, अशा पद्धतीचे विविध उपक्रम घेऊन कुठेतरी या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये असणारे जे गुण आहेत ते गुण हेरण्यासाठी कुठेतरी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी कार्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गुरुजन वर्गांचा राहिलेला आहे।